हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा वगैरे? संध्याकाळचं बोलते मी बरं का मी. आणि माझी झालेली आहे ग्रीन टी घेऊन. हे बघा, मी आत्ताच ग्रीन टी घेऊन बसली. तब्येत ठीक नाही आहे, सर्दी वगैरे झाली, पण तरी पण म्हटलं की नाही का, या विषयावरती बोलायला पाहिजे. आणि खास करून प्रत्येक महिलेने आपलं मत मांडलं पाहिजे, बरोबर की नाही? तर विषय आहे वैष्णवीताईचा. त्यांच्याबद्दल विषय आहे. तर असं म्हणजे नाही का, आता बरेच माहिती बाहेर यायला लागली, बरंच समजायला लागले त्यांच्याबद्दल की ती लोक आता ती नाहीये ह्या जगामध्ये, म्हणून आता ती लोक काही बोलतायत. बरोबर बरोबर ना? तर त्याचं मत असं आहे. तर वकील लोक असेच असतात, हे काही सांगायला नकोय, कारण की मला पण माहितीये की असे प्रश्न केले जातात किंवा असं चिंतुडे उडवले जातात. कोर्टामध्ये जर प्रकरण गेली तर लेडीजच्या इज्जतीला हात घालणे हा वकिलांचं काम असतं. त्यांना तो एकच पॉइंट असतो जिथं लेडीजचं खच्चीकरण कुठं करायचं, इज्जतीला हात घालून. बरोबर? तर ह्या परिस्थितीतून मी पण गेलेली आहे बरं का. आणि ह्या परिस्थितीतून मला आय थिंक खरोखर सांगायचे, जी बी महिला कोर्टाची पायरी चढली असेल तिच्यासोबत हा प्रकार घडला नसेल असं होणार नाही, ही मी गॅरंटी देऊन सांगते. गॅरंटी देऊन की कारण ना, हे अगदी बरोबर आहे की हे वकील लोकांचा एकच पॉइंट असतो, तिच्या चारित्र्यावर संशय. तिचं कुणासोबत तरी लपडं होतं, ती कुणासोबत तरी होती, आणि असं म्हणून तिचा जो पाऊल आहे पुढे टाकलेला तो कसा मागे घ्यायला लावायचा. तिच्या इज्जतीला हात घातला म्हणजे ती बरोबर गप्प बसते. हा एक पॉइंट असतो वकिलांचा. काय? लेडीजच्या इज्जतीला हात घातला की ती बरोबर मागे सरकते, पुढे घेतलेला पाऊल मागे घेते, असं त्यांना माहिती असतं. म्हणून मेन घाव ते तिथं करतात, कारण लेडीजची इज्जत लेडीजला खूप महत्वाची असते हे त्यांना माहिती होऊन गेलेलं असतं. आणि आय थिंक सगळ्याच समाजामध्ये सगळ्यांना माहिती होऊन गेलेलं आहे. प्रत्येक पुरुष आपल्या बायकोला शेवटची स्टेप त्याची तीच असते. काय? ती वागायला चांगली नव्हती, तिचं कुणासोबत तरी लपडं होतं, ती अशी होती, ती तशी होती. म्हणजे तुमच्या सोबत असते तोपर्यंत ती चांगली असते, तुमच्या विरोधात गेली की ती लगेच कुणासोबत तरी असते. बरं, असं म्हणायला त्यांचा वकिलाचं म्हणजे आता बचाव करण्यासाठी ती लोक काही बोलणार आहेत, बरोबर की नाही? बचाव करण्यासाठी आता त्यांचा वकील पैसे दिल्यावर भरभरून तो काही बकणार आहे, बरोबर ना? परंतु खरं सांगा, त्या मुलीचं ऑलरेडी त्याच्यासोबत लव्ह मॅरेज होतं, तर ती दुसऱ्यांसोबत परत चॅटिंग करेल का? ज्याच्यासोबत तिचं प्रेम होतं त्याच्यासोबत तिने लग्न केलं, सुखाने संसार केला, मुलं पैदा केली, तीच लेडीज पुन्हा दुसऱ्या बरोबर चॅटिंग करेल का? पुरुषांनी इतकी टाकून दिलेल्या लेडीज नसतात बरं का, खरोखर नसतात, कवचित काही असतात. म्हणजे तिच्या आता चॅट बाहेर आणतायत, ती चॅटिंग करत होती, मग असेल ती चॅटिंग करत असेल, कुणाला शेअर करत असेल, काही एका मुलाला जर ती काही गोष्टी शेअर करत असेल तर तो तिचा बॉयफ्रेंडच असेल असं असतं का? चांगला फ्रेंड पण असू शकतो. म्हणजे पुरुषांनी 10 महिलांना बोललं, 10 महिलांना भेटलं तरी चालतं, परंतु लेडीजने एखादा मित्र जरी केला आणि तो चांगला मित्र आहे म्हणून त्याच्याशी काही गोष्टी शेअर केल्या, त्याच्याशी काही चॅटिंग केली, तर लगेच ती फालतू आहे, लगेच ती जण त्याचं लफडं आहे, असं होतं का? असं होतं का? खरं सांगा. आणि हे जरुरी आहे का? जरुरी आहे का? म्हणजे तुम्ही केलं तर राजलीला, आणि महिलांनी केलं की कॅरेक्टर ढिल्ला, असं का? असं कुठं असतं का? नाही ना? तर हे वकील लोकांचं काम आहे. आणि त्यांच्या वकिलाचं असं म्हणणं आहे की तिचं कुणासोबत तरी अफेअर होतं, तिच्या चॅट बाहेर आणल्या गेलेल्या आहेत, तिच्या बेडरूममध्ये सिक्रेट कॅमेरा सुद्धा लावण्यात आला होता. मग ती नवऱ्यानं लावला होता, दिरेने लावला होता का नंदेने लावला होता, पण सिक्रेट कॅमेरा सुद्धा लावला गेला होता. आणि आता चॅट ते बाहेर आणतायत त्या कॅमेरा मार्फतच्या, जे काही शूट झालेलं असेल ते. तर हे कितपत योग्य आहे? ती मरून गेली, आता ती इथं ह्यांना बोलायला, सांगायला, स्पष्टीकरण द्यायला नाही आहे, म्हणून आता तुम्ही तुमच्या बचावासाठी काय पण बोलणार, काय पण बराळणार, हे कितपत योग्य आहे? आणि मला वकील लोकांना सांगायचंय, तुम्ही वकीलपत्र घेता त्यावेळेला थोडी तरी इमानदारी ठेवा ना, की तुम्ही लेडीजच्या इज्जतीला हात नाही घालणार, बरोबर ना?
कितपत योग्य आहे तुमचं की तो पॉइंट तुम्ही प्रत्येक लेडीजच्या केसमध्ये वापरतात? काय तिचं कॅरेक्टर खराब आहे, ती वागायला खराब आहे, तर हे चुकीचं नाही वाटत आहे का? तुमच्या घरी आया बहिणी नाहीयेत का? तुमच्या लेकी बाळा सुखी राहतील का? तुमच्या लेकी बाळींना ह्याचं काहीच भेटणार नाहीये का? एवढं पण जरा थोडंसं लक्षात ठेवा. कारण ना, तुम्हाला पण मुली असतीलच की, तुम्हाला पण बहिणी असतीलच की, तुमच्या आई बहिणीवर पण तुम्ही असेच आरोप करणार का? त्या जर कोर्टात उद्या गेल्या तर जो खरं आहे, जे खरं आहे तुम्ही ते बोला ना. समोरच्या म्हणजे तुमच्या पक्षाचा तुम्हाला बचाव करायचा आहे म्हणून तुम्ही एखाद्याची गेलेल्या म्हणजे ह्या जगात नसणाऱ्या माणसाची पण उधळून टाकणार, आणि जे ह्या जगात आहेत त्यांचं जगणं मुश्किल करणार, बरोबर की नाही? असं कॅरेक्टर खराब करून त्यांचं. तर हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावरती काहीतरी व्हायला पाहिजे की नाही का? वकिलांना हा पॉइंट वापरू नये, सक्ती करायला पाहिजे कोर्टामध्ये की हा पॉइंट वापरला नाही गेला पाहिजे. प्रत्येक स्त्रीला हा पॉइंट वापरला जातो आणि जातोच. अशा किती महिला मी उभा करू तुमच्या समोर सांगा की प्रत्येक महिला जी महिला कोर्टात गेलेली आहे तिला हा पॉइंट वापरला गेलेला आहे. ही वकिलांची एक पॉलिसी आहे, हा एक त्यांचा मेन पॉइंट आहे जे समोरच्या केसला कमजोर करण्यासाठी. तर आता ह्यांचं असं पण मत आहे की ते जे मारहाण झाली तिला, तर ती त्या दिवशीची मारहाण नाहीये त्यांच्या वकिलाचं म्हणणं. पहिलं कधी मारलेलं असेल, त्याचे वळ असतील आणि ते सगळ्यांच्याच अंगावर असतात असं त्याचं मत आहे. तर सगळेच राक्षस नसतात रे बाबा, काही लोक चांगले आहेत, हात सुद्धा लावत नाहीत बायकोला, किंवा घरातले काही घरातच असे नीच लोक असतात जे जीवावर उठतात, मारहाण करतात. तर त्याचं असं मत होतं की ती त्या दिवशी, ज्या दिवशी तिची आत्महत्या झाली, मर्डर झालं XYZ, त्या दिवशी तिला मारहाण केलेली नव्हती, ती आधीच्याच खुना होत्या असं त्याचं मत आहे. आणि दुसरा मुद्दा की ती चॅटिंग करत होती आणि तिचं कुणासोबत तरी अफेअर होतं. आणि आता घरच्यांचं म्हणणं आहे, ज्यांना कोठडी भेटलेली आहे, तर वैष्णवीच्या नवऱ्याचं आणि सासऱ्याचं असं मत आहे की आम्ही काहीच केलेलं नाहीये, जी काही करत होती ती आमची मुलगी करत होती, बरं का? म्हणजे आता ह्यांनी स्वतःच्या बचावासाठी त्या मुलीवर पण ढकलून दिलेला आहे. आणि हा, असतात हलकट मुली, मी नाही म्हणणार नाहीये, तर त्या मुलीवर ढकलून दिलेले. ती मुलगी 35च्या पुढची आहे, 35 वय होऊन गेले तरी तिचं लग्न केलेलं नाही. का बरं केलं नसेल ह्यांनी? का नाही केलं? सुननला टॉर्चर करण्यासाठी तिला घरात ठेवलं होतं का ह्यांनी? आणि त्या मुलीचं लग्न झालेल्या व्यक्तीसोबत अफेअर आहे त्या मुलीचं. प्लस त्या मुलासोबत मिळून ही त्या म्हणजे नाही का भाऊजाईंना टॉर्चर करायची. इवन आता इतका घाण आणि गच्चा जाहीर निदेश करते मी ह्या गोष्टीचा की नंदा अशा असतात आणि असतातच. आमच्या बी घरात 2 कुत्र्या अशाच पडून होत्या आणि जे म्हणजे नाही का आमचं त्यांचं काही झालं की कुत्र्यासारख्या धावून मारायला यायच्या. तर ह्या अशा कुत्रे जे असतात ना, ह्या घरात नाही ठेवायला पाहिजे, आणि ठेवल्या तर त्यांनी त्यांच्या मर्यादित राहायला पाहिजे की कुणाचं संसार मोडू नये. तर आता ही जी आहे ही बाई होती का खरंच? बाई जातीला कलंक नव्हती का? तुम्ही खरं सांगा की जर एवढं मारहाण करायची, टॉर्चर करायची ती, आणि इवन तिनं अक्षरशः तिला मारून तिच्या तोंडावर सुसूक सुद्धा केलेली आहे, अशी क्लिप बाहेर आलेली आहे. एक लेडीजच्या तोंडावर सू करते. धिक्कार आहे तुझ्यात, धिक्कार आहे ग, तू बाई म्हणून जन्माला आलीस. ह्या वेदना तू लग्नच केलं नाही तर तुला काय समजणार आहे? संसार काय असतो, सासरचं टॉर्चर काय असतं? मोकार सुटलेली बाई हिला काय समजणार आहे? तुम्ही खरोखर सांगा फ्रेंड्स, हे चुकीचं नाहीये का? ही क्लिप बाहेर आलेली आहे की अक्षरशः तिला मारहाण करून तिच्या तोंडावर सू केलेली होती. आता बघा, ही बाई होती का कुठली हैवान राक्षसीन होती ती? मग ह्यांना सुटका भेटायला पाहिजे का? त्या वैष्णवीला न्याय नाही भेटायला पाहिजे का? आणि त्या वैष्णवीच्या चारित्र्यावर ज्यांनी बोटं उचलल्यात त्यांना सुद्धा काहीतरी धडा शिकायला म्हणजे नाही का भेटला पाहिजे की त्यांनी जे चुकीचा आरोप केलेत स्वतःच्या बचावासाठी. आता ती बाई ह्या जगात नाही आहे स्पष्टीकरण देण्यासाठी, म्हणून आता हे लोक तिच्या इज्जतीवर हात घालतायत. आणि हे प्रत्येक लेडीज सोबत होतोय
ही काही नवीन नाही आहे. मी पण त्या गोष्टीतनं गेलेली आहे, त्याच्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते की हा हे वकिलांचं कारस्थान असतं. मेन पॉइंट त्यांना तोच सापडतो, दुसरा कुठलाच सापडत नाही. आणि अशा किती महिला आहेत, मी नक्कीच उभा करेल, अशा किती महिला आहेत की ज्या प्रत्येक वेळेला वकिलांनी हाच पॉइंट त्यांना सांगितलेला आहे आणि हाच पॉइंट त्यांच्यासाठी वापरला गेलेला आहे. मग महिलांची इज्जत कचरा आहे का? म्हणजे तुम्ही पुरुषांनी कितीही केलं तरी चालतं, पुरुषांनी किती 100 महिलांना बोललं तरी चालतं, रोज 100 महिलांसोबत झोपून आलं तरी चालतं, पण लेडीजनं साधं कोणाशी शेअर सुद्धा नाही करायचं आणि बोलायचं पण नाही, मित्र पण बनवायचं नाही. हा, बरोबर की नाही? म्हणजे लेडीजनं काहीच करायचं नाही का तर ती एक लेडीज आहे आणि हा पुरुष आहे हातभर घेऊन आलेला, बरोबर ना? जो दुसऱ्याच्या जीवावर जगायचा, सासरच्या लोकांकडनं मागण्या करणारा हा पुरुष आहे. तुम्हीच सांगा फ्रेंड्स. ह्या लोकांनी तिच्या वडिलाकडनं 2 करोड रुपयाची मागणी केली होती. त्यांना काहीतरी जागा घ्यायची होती म्हणून 2 करोड रुपये तिला आणण्यासाठी पाठवलं होतं माहेरी. ती माहेरी गेल्याच्या नंतर तिच्या आई वडिलांनी आता तर पैसे नाहीयेत 2-2.5 लाख रुपये तिला देऊन, एक फोन तिच्याकडे देऊन तिला पाठवलं होतं की आम्ही पैशाची तयारी झालो की तुला सांगू. 2-2.5 लाख रुपये घेऊन ती आलेली होती. त्यांनी ह्या लोकांनी पैसे नाही आणले म्हणून तिला मारहाण केली होती, टॉर्चर केलं होतं, तिला परेशान केलं होतं. त्या बिचारीला आई वडिलांची परिस्थिती माहिती होती की माझे आई वडील एवढे कुठून पैसे देणार आहेत, कसं करणार आहेत, म्हणून त्या बिचारीनं म्हटली असेल की आता आपण, हे लोक तर आपल्याला रोज मारतातच आहे, आपल्या आई वडिलांना पण त्रास व्हायला लागला आपल्यामुळे आणि मागणी तर काही थांबत नाही आहे, त्याच्यापेक्षा स्वतःचा जीव संपवला म्हणजे सगळंच विषय मिटल. बरोबर ना? बरोबर की नाही? तुम्ही सांगा. तर एखाद्याला मरायला मजबूर करणं हे कितपत योग्य आहे आणि एखाद्याला जीव देण्यासाठी मजबूर करणं हे सुद्धा कितपत योग्य आहे? तुम्ही सांगा. आणि एक लेडीज म्हणून लाज वाटायला पाहिजे ह्या नंदा म्हणणाऱ्यांना. ज्या नंदा असतात ना, ह्या अशा हलकट काही नंदा बरं का, ह्या हलकट काय अशा नंदा असतात ना ज्या माहेरात पडून असतात आणि भाऊजाईला टॉर्चर करतात, भाऊजाईला मारझोड करतात, भाऊजाईला त्रास देतात, प्रत्येक भांडणामध्ये मध्ये घुसत असतात, त्या दोघा नवरा बायकोच्या भांडणामध्ये सुद्धा मध्ये घुसत असतात त्या. ह्या नंदांना मला सांगायचंय की खरंच तुम्ही बाया आहेत का ग? बाई म्हणून तुम्ही खरंच जन्माला आलात हे योग्य आहे का? तुमच्यासारख्याने कुठंतरी फाशी घेऊन मरायला पाहिजे. अक्षरशः तिला मारझोड करून तिच्या तोंडावर सुसू केली, लाज वाटायला पाहिजे ग कुत्री तुला. तर फ्रेंड्स, मी जी गोष्टी शेअर केल्या तुम्हाला हे घडलेल्या आहेत आणि ह्या काही क्लिप बाहेर आलेल्या आहेत आणि आत्ता तर वकिलाचं स्टेटमेंट मी स्वतः ऐकलंय व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे मला असं डोकं फिरलं की एक लेडीज म्हणून माझं मत होतं आणि मी व्यक्त झालेली आहे. याच्यात कुणालाही मला हर्ट करायचं नाही आहे आणि कुणालाही मला दोष द्यायचा नाही आहे. फक्त गुन्हेगारांना माझा दोष आहे आणि आहे राहणार. आणि जाहीर निर्देश करते मी या गोष्टीचा की लेडीजच्या वकिलांना मला हात जोडून विनंती आहे की लेडीजच्या इज्जतीला हात घालणारा पॉइंट वापरणं बंद करा. लेडीजला बदनाम करणं बंद करा. कारण ना यामुळे बऱ्याच लेडीज मरतात. वैष्णवी मरण्याचं रिझन हीच असणार आहे. तिनं कोर्टाची पायरी चढली नाही त्याचं रिझन हीच असणार आहे आणि शेवट ती मेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही तेच करताय तिच्यासोबत की तिचं कॅरेक्टर खराब होतं म्हणून तुम्ही सरळ सरळ सांगताय की तिच्या चॅटिंग करत होती, तिचं अफेअरच होतं, तिचं असंच होतं, तिचं तिसंच होतं. तर हे कितपत योग्य आहे? आणि जर तिचं अफेअर असतं तर तिने ह्याच्यासोबत लग्नच केलं नसतं. ज्याच्यासोबत प्रेम केलं तिनं त्याच्यासोबतच लग्न केलं आणि त्याच्यासोबत ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत राहते ती त्रास सहन करत. ती दुसऱ्यासोबत काय चॅटिंग करणार आणि अफेअर करणार आहे? तुम्ही सांगा. केलं बी असेल तर तो एक चांगला मित्र असेल, तिला वाटत असेल की तो चांगला मित्र आहे, ऐकून घेतोय, समजून घेतोय, तिला सपोर्ट करतोय म्हणून तिने शेअर केलं असं. म्हणजे एक लेडीज आणि एक जेंट्स मित्रमैत्रीण नसू शकतात का? अरे तुमच्या ह्या भुरसटलेल्या विचारांना कचऱ्यात टाका. जग कुठं चाललंय? तुम्ही कुठे आहात? तर चला, हा माझा छोटासा व्हिडिओ या गोष्टीसाठीच आहे की महिलांनी आणखीन सुद्धा काहीतरी जाग व्हायला पाहिजे, महिलांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, महिलांनी सतर्क राहायला पाहिजे आणि महिलांनी या गोष्टीला घाबरून न जाता सामोरे जा सामोरे. कारण ना अशी बी ती लोक इज्जत घालवतात, तशी बी ती लोक इज्जत घालवतात. गेली आपल्याला माहिती आहे ना आपण कसे आहात आणि देवाला माहिती पाहिजे की तुम्ही कसे आहेत. बाकीच्यांना आपल्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे. तर चला, मी परत एकदा सांगते की लेडीजनी जीव देण्यापेक्षा कोर्टाची पायरी चढा किंवा वेगळं व्हा
आणि चांगले निर्णय घ्या. कारण ना, मेलेल्या माणसाला सुद्धा लोक सोडत नाहीत. आता ह्याच्यावरूनच घ्या, ती गेली तर तिची बदनामी सुरू आहे फक्त स्वतःच्या सुटकेसाठी. तर आरोपींना सजा भेटायला पाहिजे. लेडीज थोड्या सुरक्षित राहायला पाहिजे. लेडीजनी पुढाकार घ्यायला पाहिजे. स्वतःच्या इज्जतीवर हात घालणाराचे हात कापता आले पाहिजे, तोंड कापता आलं पाहिजे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर माझं काही चुकलं असेल, कुणाचं मन दुखवलं असेल तर त्याबद्दल सॉरी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. तर जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.